नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा, मी आरोग्यज्योत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया डिगॉक्सिन किंवा डिजिटॅलिस म्हणून जो औषध वापरला जातो त्याची डेफिनेशन बघूया। म्हणजे डिजिटॅलिस एक्झॅक्टली काय आहे ते बघूया। तर हृदयाच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे औषध म्हणजे डिगॉक्सिन। हे औषध कार्डिओलॉजीच्या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सर्व जुन्या औषधांपैकी एक आहे। कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाच्या रिलेटेड वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये या औषधाचा वापर केला जातो। सर्वात जुन्या औषधांपैकी एक आहे कार्डिओलॉजीच्या औषधांमध्ये। समजलं डिजिटॅलिस किंवा डिगॉक्सिन म्हणजे एकच आहे, हे लक्षात घ्या। डिजिटॅलिस किंवा डिगॉक्सिन हे एकच आहे। त्याच्यानंतर डिगॉक्सिनबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया। ते इंजेक्शन आणि टॅब्लेट या दोन्ही स्वरूपात मिळतं। ते डिगॉक्सिनबद्दल थोडक्यात माहिती बघूया। तर थायरोटॉक्सिक सोडून इतर कारणामुळे जेव्हा किंवा तुम्ही असं लिहू शकता डिगॉक्सिन उपयोग असेही करू शकता, किंवा कशासाठी उपयोग होते त्याच्याबद्दल माहिती बघूया। थायरोटॉक्सिसिस सोडून इतर कारणामुळे जेव्हा ॲट्रियल फिब्रिलेशन होते तेव्हा डिजिटॅलिस हेच औषध गुणकारी ठरते। म्हणजे थायरोटॉक्सिस सोडून इतर कारणामुळे जेव्हा ॲट्रियल फिब्रिलेशन होते तेव्हा डिजिटॅलिस हेच औषध गुणकारी ठरते। त्याच्यानंतर दुसरं आहे डिजिटॅलिसचे डिगॉक्सिन औषध सर्रास पाहायस मिळते, गोळ्यांच्या स्वरूपात तसेच इंजेक्शनच्या स्वरूपातही मिळते। डिजिटॅलिसचे जे डिगॉक्सिन हे औषध सर्रास पाहायला मिळते ते गोळ्यांच्या स्वरूपात मिळते, इंजेक्शनच्या मागाशी सांगितल्याप्रमाणे गोळ्यांच्या स्वरूपात तसेच इंजेक्शनच्या स्वरूपात मिळते। याची तीव्रता 0.25 ते 0.625 मिलीग्रॅमच्या गोळ्या असतात। इंजेक्शनची तीव्रता मात्रा किती असायची? 0.5 मिलीग्रॅमची असते। प्रौढांसाठी देताना 0.20 मिलीग्रॅम गोळ्या देतात। तो लहान मुले व वयस्कर लोकांना जर द्यायचं असेल, लहान मुले आणि वयस्कर लोक त्यांना द्यायचं असेल ते 0.25 मिलीग्रॅमची गोळी देतात। 0.25 मिलीग्रॅमच्या गोळ्या देतात। तर लहान मुले व वयस्कर लोकांना 0.6025 मिलीग्रॅमची गोळी देतात। त्याच्यानंतर डिगॉक्सिनमुळे हृदयाच्या स्पंदनाचं म्हणजे हृदयाचा वेग वाढला, हार्ट रेट वाढला तर देतात डिगॉक्सिनसुद्धा। तर डिगॉक्सिनमुळे हृदयाच्या स्पंदनाचा वेग कमी केला जातो। म्हणजे जर वाढलेला आहे तर डिगॉक्सिन जर दिलं तर हृदयाच्या स्पंदनाचा वेग काय होतो? कमी केला जातो। त्यामुळे जवानिकेचे कार्य आहे ते चांगल्या प्रकारे होतात। जे आपले क्षारकप्पे असतात, कळालं माहिती आहे ना तुम्हाला? जे फर्स्ट इयरला तुम्ही शिकला तर जवानिका ज्या आहेत आपल्या, तर त्यामुळे जवानिकेचे कार्य चांगल्या प्रकारे होऊ लागते। डिगॉक्सिन जर दिला तर हृदयाच्या स्पंदनाचा वेग कमी केला जातो, त्यामुळे जवानिकेचे कार्य चांगल्या प्रकारे होऊ लागते। ज्या रोग्यांना, आता चौथं बघूया आपण, ज्या रोग्यांना पूर्वी डिगॉक्सिन सुरू नव्हते व त्यांच्या हृदयस्पंदनाचा वेग खूपच वाढलेला आहे अशा रोग्यांना डिगॉक्सिन इंजेक्शनच्या स्वरूपात निलेतून देतात, इंट्राव्हेनसली। म्हणजे ज्या रोग्यांना पूर्वी डिगॉक्सिन सुरू नव्हते व त्यांच्या हृदयस्पंदनाचं म्हणजे हार्ट रेट खूप वाढलेला आहे अशा रोग्यांना डिगॉक्सिनचं आहे ते इंजेक्शनच्या स्वरूपात निलेतून देतात। याचे सुरुवातीचे प्रमाण किती आहे? डिगॉक्सिन देणं 0.5 मिलीग्रॅम इतके असते। इतर रोग्यांना डिगॉक्सिन हे गोळ्यांच्या स्वरूपात देतात। म्हणजे ज्या इतर रोगी असतात त्यांना डिगॉक्सिन हे गोळ्याच्या स्वरूपात देतात। सुरुवातीचा डोस याचा 0.5 मिलीग्रॅम असून नंतर 0.25 मिलीग्रॅमची गोळी दर 6 तासांनी देतात। सुरुवातीचा डोस 0.5 मिलीग्रॅम आहे, नंतर मग 0.25 मिलीग्रॅमची गोळी दर 6 तासाने देतात व ती हृदयाच्या स्पंदनाची गती कमी होत नाही तोपर्यंत देतात। म्हणजे हार्ट रेट जेव्हा आपला कमी होत नाही तोपर्यंत त्या गोळ्या देतात। एकदा हृदयाच्या स्पंदनाचा वेग नियंत्रणामध्ये आला की नंतर डिगॉक्सिन 0.25 मिलीग्रॅमची गोळी दिवसातून एक वेळेस देतात। म्हणजे जेव्हा हार्ट रेट जेव्हा कंट्रोलमध्ये येतो, आता आपल्याला कळलं की हार्ट रेट स्टेबल झाला आहे, तर आपल्याला मग डिगॉक्सिनची गोळी ही 0.25 मिलीग्रॅमची जी गोळी आहे ती दिवसातून एक वेळेस द्यावी लागते किंवा देतात। आता डिजिटॅलिस किंवा डिगॉक्सिन हे औषध चालू असताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या? औषध तर देतो, त्याचे साईड इफेक्ट पण असतात किंवा प्रत्येक औषधाचे साईड इफेक्ट नसतात, पण काही ज्या असतात त्या बाजू असतात प्रत्येक औषधाच्या। जास्त झाल्यावरती हा त्रास तुम्ही ऐकला असेल, माहीत असेल तुम्हाला, तर आपल्याला त्याच्याने लगेच रिॲक्शन येत नाही आहे, किंवा पण त्याच्या औषध देताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे? पेशंटला काय त्रास होतो आहे का? हे कुठलंही मेडिसिन, आता आपल्याला अँटीबायोटिक बघा, अँटीबायोटिकचं सांगते, कधी कधी काही अँटीबायोटिक जे इंजेक्शन आपण स्टार्टिंगला त्याचा टेस्टच द्यावा लागतो, कधी कधी त्याची रिॲक्शन येऊ शकते, कळलं का? तर ते रिॲक्शन आल्यानंतर आपल्याला इमर्जन्सीमध्ये कोणते इंजेक्शन द्यायचं ते सुद्धा माहिती असायला पाहिजे।
तर त्याच्यासाठी टेस्ट जो आता अँटीबायोटिकचं मी बोलत, तर अँटीबायोटिक जेव्हा आपण देतो ना तेव्हा त्याला आपण हे द्यायला पाहिजे, टेस्ट डोस दिला जातो 1 cc, की ह्याच्याने हे दिल्यानंतर पेशंटला काही त्रास होत नाही का. 1 cc देण्याचं कारण काय, तर 1 cc दिल्यानंतर पेशंटला काही त्रास होत नाही आहे ना. पूर्ण आपण इंजेक्शन दिलं तर पेशंट सिव्हिअर म्हणजे काहीतरी त्रास होऊ शकतो ना पेशंटला. पण 1 cc दिलं तर थोडंसं किंचित आपल्याला कळेल की अरे हां पेशंटला ह्या मेडिसिनने त्रास होते, आपल्याला नको द्यायला. पण पूर्ण दिल्यावरती मग काय होईल, पेशंटला खूप भयंकर त्रास होईल ना. म्हणून तर डिजिटॅलिस हे औषध चालू असताना लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या, त्या पहिली गोष्ट कोणती, हे औषध देण्यापूर्वी व दिल्यानंतर अर्ध्या तासाने नाडी पाहावी. औषध दिल्यानंतर व देण्यापूर्वी अर्ध्या तासाने पल्स रेट चेक करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर दुसरं आहे, नाडीचे ठोके दर मिनिटाला 60पेक्षा कमी असतील तर हे औषध देऊ नये व डॉक्टरांना कळवावे. हे औषध दिलं आणि जर नाडीचं म्हणजे पल्स रेट आपला 60पेक्षा कमी होऊ लागला तर हे औषध द्यायचं नाही, ते डॉक्टरांना सांगायचं आहे. मग ते सांगतात आपल्याला. त्याच्यानंतर तिसरं आहे, या औषधाचे प्रमाण फक्त रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून नसून रोगाचे वजन व वयावरही अवलंबून असेल. काही औषधं अशी असतात की रोगाचं वय, लहान मुलांसाठी वेगळे मिलीग्रॅमचे औषधं, आपल्या वजनानुसार वेगळी औषधं. आता जरी वयस्कर असेल पण रुग्णाचं, आता तुम्हाला एक उदाहरण देते. एका लेडीज आहे, 40 वर्षाची आहे, तिचं वजन आहे 40 किलो. मग तिला कमी डोस लागणार, तिच्या वजनानुसार डोस आपल्याला द्यावे लागतात. अशक्त आहे का, कशी आहे कंडिशन, ते पण बघावं लागतं आपल्याला. ठीक आहे. ते औषधाचे प्रमाण फक्त रोजच्या रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून नसून रोगाचे वजन व वय यावरही अवलंबून असते. तरुण वजनदार हेवीर लोकांसाठी औषधाचे प्रमाण जास्त असते, तर वयोवृद्ध व अशक्त लोकांसाठी प्रमाण कमी ठेवावे लागते. म्हणजे तरुण आणि वजनदार जे लोक असतात, हेवियर जे असतात, 80 किलोच्या रुग्णाला थोडंसं डोस वाढवावं लागेल की, तर लोकांसाठी औषधाचे प्रमाण जास्त, तर वयोवृद्ध व अशक्त लोकांसाठी प्रमाण कमी ठेवावे लागते. चौथा आहे, औषध चालू केल्यावर काहींना उलट्या होतात, हृदय अकार्यक्षम झाल्यामुळे, हार्ट फेल्युअर झाल्यामुळे असतात. परंतु उलट्यांबरोबर जर नाडीचा वेग कमी झाल्यास मात्र औषधांचा विषारी परिणाम आहे असे समजून औषध देणे बंद करावे, लगेच डॉक्टरांना कळवावे. हे औषध चालू केल्यावर काहींना उलट्या होतात, म्हणजे त्या हृदय अकार्यक्षम झाल्यामुळे असतात. परंतु उलट्यांबरोबर जर नाडीचा वेग कमी झाला मात्र मग त्यामुळे काय होतं, हृदय ह्या औषधाचा विषारी परिणाम आहे असे समजून घेऊन औषध बंद करावे व लगेच डॉक्टरांना कळवायचं आहे. त्याच्यानंतर 5वं आहे, ज्यावेळेस हे औषध मोठ्या प्रमाणात चालू असते तेव्हा या रोगाच्या हृदयाचे स्पंदन व नाडी हे दोन्ही वरचेवर पाहावे. म्हणजे ज्यावेळेस हे औषध मोठ्या प्रमाणात चालू असते तेव्हा त्या रोगाच्या हृदयाचा हार्ट रेट आणि नाडी म्हणजे पल्स हे वरचेवर आपल्याला बघायचं आहे. डिजिटॅलिसचे प्रमाण जास्त झाले तर त्याचे विषारी चिन्हलक्षण दिसू लागतं. म्हणजे हे डिगॉक्झिन जे डिजिटॅलिस औषध आहे त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याला विषारी त्याचे चिन्हलक्षणं आहेत. ते एक आहे भूक मंदावते, लॉस ऑफ ॲपिटाईट, मळमळ तर दुसरं आहे. तिसरं आहे उलट्या होतात, नाडीचा वेग दर मिनिटाला 60पेक्षाही कमी होतो, दुहेरी नाडी, एका ठोक्याच्या वेळी 2-2 ठोके लागू लागतात, व्हिज्युअल अडथळा किंवा नजर पिवळी होणे हेही होतं. व्हिज्युअल अडथळा म्हणजे दिसण्यासाठी आपल्याला आपण जे डोळ्याने बघतो ते बघण्यासाठी प्रॉब्लेम होतो. तर अशा प्रकारे डिगॉक्झिन डिजिटॅलिस हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. MSN मी सांगायला तुम्हाला विसरले, तर हे MSNमध्ये विचारला जाणारा, मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे डिजिटॅलिस किंवा डिगॉक्झिन. कळलं का, हे एकच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आणि अशा नोट्स लिहून घ्यायच्या आहेत. अजून तुम्हाला सांगायचं राहिलं की तुमच्या कॉलेजमध्ये जिथे तुम्ही शिकता तिथे पण नोट्स मिळतील, त्याही प्रेफर करा मी दिलेल्या जे व्हिडिओ असतात त्याच्यासोबत. म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन असेल त्याच्यामध्ये तर हे तुम्ही बघू शकता. किंवा ह्याच्यामध्ये काय कन्फ्युजन जेव्हा असेल तुमच्या कॉलेजचे ट्युटर असतात किंवा त्यांच्याकडनं व्यवस्थित शिकून घ्या आणि मग जर काहीच अडथळा आला तर हे पण बघू शकता. आणि तुम्ही तुमच्या ट्युटरकडून किंवा कॉलेजचे जे टीचर आहे त्यांच्याकडून, नर्सिंग कॉलेजचे, त्यांच्याकडनंही इम्पॉर्टंट नोट काढून घेत चला. किंवा त्यांना काही क्वेश्चन असतील, क्वेरीज असतील तर विचारत चला. किंवा त्यांना तुम्ही नोट्स काढल्या तर त्यांच्या नजरेखालून एकदा घालून घ्यायला हरकत नाही आहे. कळलं का, तुम्हाला सांगितलं ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे तर तुम्हाला ते लिहिल्यानंतर समजा हे रिलेटेड म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं सांगते, ते घेऊन तुम्ही तुमच्या कॉलेजच्या जे आहेत
त्यांना दाखवून मग काही क्वेरीज असतील किंवा काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते सॉर्ट आऊट करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.